हाय गाईज. सो आज म्हणजे नेमका अचानक प्लॅन ठरला आहे आणि माझी खूप दिवसापासूनची इच्छा होती त्या ठिकाणी जायची. सो ती आज पूर्ण होत आहे. आणि म्हणजे नेमकं कसं व्हायचं की त्या ठिकाणी जायचा प्लॅन बनायचा आणि निघायच्या टायमिंगला कॅन्सल व्हायचा, बनायचा परत कॅन्सल व्हायचा, कोण ना कोणतरी कॅन्सल करायचंच प्लॅन. सो आज झटकेपट म्हणजे अचानक प्लॅन ठरला आणि आत्ता रात्री आम्ही निघणार आहोत. सो रात्रभर प्रवास करायचा आहे. सो तुम्ही नक्की बघा पुढे मी कोणत्या ठिकाणी जाणार आहे. गाईज, सो फायनली मी आत्ता ट्रॅव्हल्समध्ये बसलेली आहे आणि एक चांगली गोष्ट घडलेली आहे की खूप दिवसापासून माझं एअरपोर्ट हरवलं होतं आणि मी इतकी रडले त्या गोष्टीसाठी, कारण स्वतःच्या कमाईतून ते घेतलेलं होतं आणि ते मी माझ्या भावाला गिफ्ट केलेलं, बट ते मीच वापरत होते. आणि ते माझ्याकडूनच मला वाटलं की ते हरवलं आहे. पण आज एक गोष्ट झाली की माझं जर्किंग जे होतं ते घरी राहिलं चुकून. सो भाऊ ते आणायला गेला आणि त्यांनी आणलं तर त्याच्याच पॉकेटमध्ये हे एअरपोर्ट्स मला फायनली सापडलं आहे. मी इतकी रडले ना ह्या गोष्टीसाठी, कारण की प्रत्येक ठिकाणी जाईल तिथं हे माझ्यासोबत असतं आणि मी आज की आनंदात आहे ना, कारण की चांगला संकेत भेटला आहे मला अँड मी खुश आहे. आता रात्रभर ट्रॅव्हल तर करायचंच आहे. जर रात्रभर मी जागे असेल तर तुम्हाला आदले मधले क्लिप्स नक्कीच दाखवेल. गाईज, सो आता रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही म्हणतो रात्रीच्या 3 वाजता व्हिडिओ काढते, तर झोपले होते पण झोपेतून अचानक जाग आली का तर खूप मोठी लाईन लागली होती ट्रॅफिकची आणि ॲक्सिडेंट झालाय गाईज. आता डेंजर होता. असं वाटतं आता अख्ख्या रस्त्याने जागा होऊनच जावं, झोपावचं. सो गाईज, फायनली आता ट्रॅव्हल्समधून उतरून आलेले आहे. झोपेचा नुसता फालुदा झाला आहे माझ्या. सारखी झोप मोड पण ठीक आहे. पोचलो आम्ही सगळे. एक बोलू का तुला आणि ओके नालायक. सो गाईज, फायनली सगळं नीटनेटकं झालेलं आहे. सो गाईज, आवरून वगैरे मी रेडी झाले आहे आणि आता चाललो आहोत आम्ही स्वामींचं दर्शन घ्यायला. सो सो गाईज, आतमध्ये चाललो आहोत आम्ही, बघूया.
स्वामींचं दर्शन खूप छान झालं आहे आणि मंदिर सुद्धा खूप भारी आहे. आणि माझी खूप दिवसापासूनची इच्छा होती की अक्कलकोटला यायचं म्हणजे यायचंच. आणि खूप खूप मध्ये प्लॅन कॅन्सल झाले इकडे येण्याचे, पण अचानक ठरल्यामुळे आल्यामुळे खूप भारी फील होतं आणि खूप छान वाटलं. गाईज महाराजांच्या आणि स्वामींच्या मूर्तीपाशी आहे मी. सो खूप छान मूर्ती आहे. म्हणजे मी खूप जणांच्या ना फोटोमध्ये स्टोरीला ती मूर्ती पाहिली होती, पण आज प्रत्यक्षात समोर पाहते ना तेव्हा इतका भारी आनंद होतो ना ती मूर्ती बघून. खूप भारी वाटते. सो आता आम्ही स्वामींच्या मंदिरातून अक्कलकोटवरून आता थेट स्वारी आमची गाणगापूरला आहे. सो बघा गाईज, तिकडचा पण व्ह्यू तुम्हाला नक्कीच दाखवेल. आजी कसा बघत आहे. सो आता सगळे बसले आहेत चहा प्यायला. चहाची तलब. म्हणतात ना की चहा प्रेमी जे असतात त्यांना कधीही चहा द्या, नुसता चहाच लागतो. असे आमच्या घरातली म्हणजे माझी मम्मी आणि माझा भाऊ जास्त चहा प्रेमी आहेत. मला तरी जास्त काही चहा आवडत नाही, पण माझ्या मम्मीला आणि माझ्या भावाला. तुम्हाला माझ्या मम्मीचं सांगू का, ती दिवसात खूप चहा पिती, खूप म्हणजे खूप. भावाबरोबर एकदा चहा केला त्याच्याबरोबर पिणार, पप्पांबरोबर केला त्याच्याबरोबर पिणार. तिला पण स्पेशल असतो, तर खूप चहा प्रेमी. सो आत्ता बसलेत सगळे चहा प्यायला. आम्ही अक्कलकोटवरून निघालो होतो गाणगापूरला जायला. सो रस्त्यामध्येच आहे. तिकडे जायला कितीतरी मे बी 1.5 तास लागतो. सो जाऊ लवकरातच लवकर. पण इकडचा व्ह्यू सुद्धा खूप भारी आहे गाईज. मी तुम्हाला दाखवेलच. इथली ग्रीनरी, इथलं नेचर. इथे सनफ्लावर पण आहेत, पण ते असे लांबूनच दिसतात, जास्त असं क्लोज नाही आहे, त्यामुळे क्लिप्स काढता नाही येत आहेत. तरी असतील जवळ, पुढे मे बी मला दिसले तर मी नक्कीच दाखवेल. स्टेची काहीच. सो आत्ता गाणगापूरमध्ये पोहोचले आहे. काहीच खूप खूप भारी. संगम दरबारातली संगम नदी. काहीच कर्नाटक मध्ये आहे. कर्नाटक मध्येच गाणगापूर येतं, त्यामुळे इथे जे कल्चर वगैरे आहे, इथली जी भाषा आहे ना ती मुळात कन्नड मध्ये गेलेली आहे. सगळेजण कन्नड मध्ये बोलतात, आपल्याला काही समजत नाही. गाईज इकडे पाण्याची पिशवी कशी भेटते बघा. काहीच असं काय एंटरटेनमेंट म्हणून हा ब्लॉग झाला नाहीये, पण एक धार्मिक स्थळांना भेट देताना कशा पद्धतीने तिथले कल्चर्स आहे, तिथली भाषा आहे, तिथलं राहणीमान, नेचर, ते सगळं आज मी पाहिलंय. हा एक एंटरटेनमेंटवर नाही, बट एक चांगला व्हिडिओ झाला.
गाईज तुम्हाला मी आता संगम म्हणजे 3 नद्यांचा संगम जिथे झाला तिथे काय काय पाहिलं ते सांगते. तर मी तिथे ऑफकोर्स दत्ताचं मंदिर आहे ते मेन आहे. त्यानंतर तिथे महादेवाचं पण मंदिर आहे. त्यानंतर औफडेश्वरी देवीचं पण मंदिर आहे. त्यानंतर तिथे औदुंबराचं झाड आहे आणि औदुंबराचं झाड हे दत्तांचं वाहन मानलं जातं. त्यानंतर तिथं नरसिंह सरस्वती यांचं सुद्धा मूर्ती आहे. त्यांचं सुद्धा दर्शन घेतलं आहे. अगर जर आलात तर नक्की त्या 3 नद्यांचा संगम पाहायला नक्की जावा. छान प्लेस आहे तिथे. तो दत्तांचं दर्शन घेऊया. गाईड सो आता परत अक्कलकोट मध्ये आलो आहोत गाणगापूर वरून दर्शन घेऊन सो आता घरचा रस्ता पकडायचंय. सो बघू द्या आता कशा काय गाड्या जातात कसं काय होतंय. स्टेटिंग गाईड सो फायनली सोलापूर मध्ये आलेले आहे आणि लालपरी मध्ये बसलेले आहे. लालपरीमध्ये केव्हा बसायचं माहिती का मी ज्या वेळेस ट्रिप वगैरे जायच्या सहली वगैरे जायच्या ज्यावेळेस मी शाळेत होते त्यावेळेसची मज्जा वेगळी होते ना. आता दिवसातून बसले आहे एसटी मध्ये त्याच्यावरनं गाणं सुचतंय लालपरी 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 मग बादो कोई मुझे लाल. गाईड आता काहीच नाही डायरेक्ट जायचं आहे घरी. आता घरी जायला पण वाजतील खूप वेळ होईल आणि मोबाईलला चार्जिंग पण नाहीये. आता परत झोपायचं बस बाकी काहीच काम नाहीये. सो गाईज अधूनमधून दाखवेन मी ते गाईड. सो फायनली गाडी तळावर आलेली आहे. आता वाजलाय 1 जायला आता घरी. तर गाईज फायनली घरी आता आलेली आहे. आता वाजलेले 1:30. सो आज खूप रस झालाय बट देवदर्शन सुद्धा खूप छान पद्धतीने झालं. लवकरात लवकर प्रत्येक गाडा भेटत गेला. छान दर्शन झालं. आता दमलेली आहे मी. सो व्लॉग एंड. काय